महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे. कसारा विभाग काँग्रेस कमिटी व कसारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कार्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात येत आहे आणि त्यांना या ठिकाणी कसारा शहर अध्यक्ष युवराज जगताप हे व दत्तात्रय ठवळे कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी कसारा विभाग हे मेणबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर अगरबत्ती प्रज्वलित ऋषुपालजी व बाबू विचारे हे या ठिकाणी येऊन अगरबत्ती प्रज्वलित करतील. महात्मा गांधी यांची जयंती आपण कसारा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारला, ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी बंड पुकारला आणि त्यांना सांगितलं का आमचा जो देश तुमच्या गुलामीत आहे त्या गुलामीतून त्यांना मुक्त करा. त्यासाठी महात्मा गांधींनी अनेक उपोषणं केलेत, अनेक आंदोलनं केले आणि अहिंसेच्या मार्गाने अनेक आंदोलन त्या ठिकाणी केलेले आहे. परंतु हे करत असताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर महापुरुषांनी आपला जीवन संपवलेलं आहे, त्याग केलेला आहे. काहींना महापुरुषांना कारावासाची सुद्धा सजा भोगावी लागलेली आहे आणि आज त्या महापुरुषांच्या त्यागाने आणि बलिदानाने ह्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 ते 76 वर्ष पूर्ण झालेली आहे. परंतु आज पुन्हा एकदा आपला हा भारत देश भाजपने गुलाम केलेला आहे. परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भाजपमुक्त महाराष्ट्र राज्य करायचं असल्यामुळं सगळ्या नागरिकांनी या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण संपूर्ण कार्यकर्त्यांनी पुऱ्या ताकदीने आपले जास्तीत जास्त विधानसभेचे उमेदवार कसे निवडून येतील त्यासाठी खूणगाठ बांधायची आहे. असा संकल्प आज आपण महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने करायचा आहे आणि आम्ही संपूर्ण कसारा विभागीय कमिटी व शहर कमिटीच्या वतीने व भारताचे उपपंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण कसारीवासियांना व ठाणे जिल्ह्यातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला जयंतीच्या निमित्ताने आम्ही शुभेच्छा देतो.